बाळू, अरे सकाळ धरणं काय बी खाल्लं नाहीस तू. असं उपाशी राहून चालतंय बाय? आय मला भूक नाही. पर तू उपाशी राहू नग. घरात हे समद चालू असताना घशाखाली घास उतरल वय माझ्या. रातच्याला घरला आल्यावर गोडा धोडाचं जेवण कर. इथे जीव टांगणीला लागला हाय आणि तुला थट्टा सुस्ती हाय वय? तू येणार आहेस ना? वय माझ्या लेकाला एकलं कसं सोडू? नाही, आवरलेलं दिसलं नाही म्हणून म्हणलं. आवरून घ्या, कधी बी सांगावं येईल. पंचमी सुरू झाली हाय. मंगळू, आ मंगळू, कशाला आला येतात त्याचं मड पाठच्याला. काय मग झाली का आंघोळ पांघोळ? आंघोळ होय केली होती का मागच्या पुनवाला? अरे बाबू, मी बी कोणाला काय विचारते. देवप्पा का बसल्या बसल्या डुकल्या काढतात का काय? ते तात्या अरे ध्यान करतात ते. ध्यान कोणाचं? अरे देवाप्पा दिस रात देवी आईचं ध्यान करतात. ए बरं, देवी आईचं तात्या. हा? कामाचं बोल. हा, देवप्पा उठले. पंचाचा सांगावा घेऊन आलो आहे म्या. अरे मग सांगते घाडा घाडा. हा, ते तुम्ही बाळूला शिक्षा करणार आहे ना व? तर पंचाचं असं म्हणणं आहे की ते समजा गावामोहर झालं पाहिजे. यानं काय होईल? यानं समजा गावाला तुमची खरी ताकद कळत आणि पंचाचा बी धाक राहील. हा म्हणजे एका तकड्यात बरीच पाखरं मारायची म्हणतात. म्हणूनच देवप्पा असे नीट झोपले का का म्हणजे ध्यान करतात ते. हा म्हणजे ध्यान ध्यान करतात ना ते. अरे मग वाट कशाची बघताय? आजच पंचमी आहे. जाता जाता त्या मायप्पाला माझं सांगावा दे. अंगा हे दिस मावळला का त्या बाळूला घेऊन माझ्या मोर ये म्हणावं. आत्ता जातो. हा, आणि पंचसने बी सांगतो. हा, अहो देवाप्पा त्या पारीनं फास लय आवळूनच टाकला आहे तुम्ही. जीजी, गावातले समधी काय बोलतात कानावर आलं हाय नव? वय गावात दुसरं बोलणंच नाही बघ. मला तर बाळूची लई काळजी वाटते बघ. एवढस पोर पर त्याच्या माती खापर फोडत्यात. बाळू आणि सुंदराला कळलं असेल का ग? काय की बाई, आता मायप्पा मला बोलल्यापासून मी त्याच्या घरला गेलेच नाही बघ. पर जीजे, सुंदराला कळलं तर तिच्या जीवाचं पाणी पाणी होईल बघ. हे समज कुठं जाऊन थांबणार आहे? त्या पांडुरंगालाच ठाव. पर जीजे, तुला एक विचारू का ग? शेताला आग लागली, पिकाऊ कीड पडली, हे समज साधं आहे? गोदे, अगं हे समज कुणी केलं हाय ठाव नाही होय. समद्यासनी ठाव हाय, पर कुणी मोहर येऊन बोलायला तयार नाही. अगं या समद्याच्या माग तो देवप्पाच आहे बघ. वय वय, खरं बोलती हायच बघ तू. तो पंच आणि ती चांडाळ चौकडी बसलेली असतात त्याच्या मोहर लिंबून दोरं करीत. हे तर काय, आणि त्यात आता मायाप्पा बी सामील झालाय बघ. फार डोसकं फिरवून टाकले त्या समद्यांनी त्याचं. ए म्हातारे, ए अय, आम्ही दोघे बोलतो ते काय बघ म्हणा का काय तुला? तू बस बोलीत. या जिज्जीला सांगावं द्याय आलो आहे. सांगावा, आणि कुणाचा रे? देवप्पाचा. देवप्पाचं सांगावं. मी आता त्याच्याकडे कधी गेली बी नाही, आणि मला कशा पाय सांगावं धडतोय तू? हा ग, त्याचं असं आहे, देवप्पाचा सांगावं मायप्पाला आहे, पण मला जाया जरा येळ नाही. तू दे मग. हा, सांगा बद्या, तू जात नाही म्हणजे काहीतरी इप्रितच असणार. खरंय कर. आता इप्रितच म्हणावं लागल. बाळू सारखा गुणी पोहार त्याला देवप्पानं बोलिवलं आहे.
देवप्पा त्याला शिक्षा करणार आहे. अगो बाया, आता कसं सांगू जिजे, मला तर लय वाईट वाटतं बघ त्या बाळूचं. एवढा गुणी ते बाळू, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही तो. पण नाही ते आळ येतात ग त्याच्यावर. तो मायप्पा बी नादी लागला त्या देवप्पाच्या. पर बाळूला शिक्षा करायला पाहिजे हे देवप्पाच्या डोक्यात कुणी भरवलं? आता भरवाया कशाला पाहिजे? त्याच्या डोक्यात आधीपासून पिचू आहेत. अगं बया, आंघोळ बी करीत नाही महिना तो. आता या समजा सुंदराला कसं सांगू ग गोदे? म्हातारे जिजे एवढं काम कर ना, मी माझं काम करायला जातो. गोदा, माझ्या संग चल बाई. माझ्याच्यानं एकलीनं सांगणं नाही व्हायचं हे. वय मी बी येते तुझ्या संग. चल. जीजे गोदा, बरं झालं तुम्ही आलायसा. वय येणार नव्हतोच, पर बातमीच अशी कळली का आले बिगर राहावं ना. बाळूचं म्हणतेय ना बा. अगं वय, त्या तात्याने सांगितलं बाळूला देवापाकडे घेऊन जाणार आहे म्हणून. मायप्पा, तात्या बोलला ते खरं आहे का? वय खरं हाय. आता काय विचारू नकस, मला उत्तर द्या. म्या बांधील नाही. वय बाबा, तसं बी तुम्हाला कवाच परक करून टाकलेस र. पर म्या हाता आले ते बाळूची काळजी वाटते म्हणून. म्हणजे आमची त्याची काळजी नाही होय. आवत तू का सुंदरा, बाळाची काळजी कराया त्याचा बाज येत हाय अजून. अरे पर तो देवाप्पा किती उरफट्या काळजाचा आहे तुला ठाव आहे ना? व ह्याच काळजीनं तर धडधड करते काळीच माझं. मायप्पा, मला एक सांग, तू बाळूला त्या देवप्पाच्या मुरू उभं केलं, त्यानं काय केलं? आणि एकराचा जीव गेला तो मंगरे. पांडुरंगा, अरे दादा, गावात घाबरून कोणी काही बोलत नाही, पण आता पातूर किती लोक बेपत्ता झाली आहेत आणि ती देवापानीच केली आहेत ना व. आणि अशा माणसाच्या मोहर तू त्या कोवळ्या जीवाला नेणार आहेस वय? मी आपली तेच सांगते आहे का वधर नाही असणे, पण हे माझं ऐकूनच घेत नाही. बस, जास्त अक्कल पाजरायची गरज नाही. म्या जे ठरवलं आहे तेच म्या करल. आणि जर कुणी मध्ये खोडा घातला, माझ्यासारखा वाईट कुणी नाही हे ध्यानात ठेवा. अय्यो अय्यो, किती आवाज, किती गोंधळ. अरे मला फक्त एकानेच मोठ्याने बोललेलं चालतं की रे, आणि ते म्हणजे मी. अरे जरा हळू बोला की रे, आणि एकेकाने बोला. हळू बोला. पंच, बोला. कर भरण्याची ऐपत नाही आमची. कोरे सरकार जुलूम करतंय आमच्यावर. गाव सोडून जायची वेळ आली आमच्या. अय्यो, गाव सोडून. आता तुम्हीच सांगा काय करायचं. बरोबर आहे, बोला. बरोबर आहे, काय करायचं आता? बरोबर आहे, बरोबर आहे, काय करायचं? बरोबर आहे. अय्यो, थांबा की रे, गप्प बसा की रे. काम झालं. अरे बोल की रे. देवप्पानं सांगितलं आहे की तुम्ही म्हणले त्या प्रमाणे आज रात्यालाच बाळूला शिक्षा करायची आहे. अय्यो, योग्य वेळेवर योग्य बातमी आणलीच बघ रे तात्या. शब्बास शब्बास. आता मी काय करतो ते बघ. काय रे सगळ्या गावकऱ्यांनो, आपल्यावर जे संकट आले त्याचं कारण म्हणजे बाळू. त्या बाळूला आज देवप्पा शिक्षा करणार बघा. तेव्हा आपण सगळे तिथे उपस्थित राहू आणि त्याला शिक्षा झाल्यानंतर या समस्येवर काय ते निर्णय घेऊ. अय्यो, येत आहे लक्षात? बाळू,
तुझ्या मागही काय किरकिर आहे र? तू कशा पायी डोळ्यात पाणी आणलंस? अरे एवढं समज झालं तरी मी बघत बसू आहे. नग काळजी करू. काळजी कर म्हणल्यावर करताय का माणूस? आईचा जीव आहे माझा. तू म्हणतेस ना पांडुरंगाची इच्छा आहे, मग ही बी पांडुरंगाची इच्छा आहे. अरे तुला त्या देवापणा शिक्षा करावी ही इच्छा आहे त्या पांडुरंगाची? त्यांच्या समद मनासारखं होऊ दे. मी नाही कुणाला घ्यायचो. नाही नाही, तसं नाही व्हायला पाहिजे. तू ये इथं बस. मी काय करू तुझ्यासाठी? येळच अशी आली हाय, बांभर तुझं काय बी चालायचं नाही. उगाच तरास करून घेशील स्वतःला. अरे तो देवपा तुला काय शिक्षा करल विचार करून जीवाचं पाणी पाणी होतंय. काय करायचं हाय ते करू दे त्याला. आणि मी नुसती बघत बसू आहे? तूच काय समजा गाव येईल बघ बघायला. नाही नाही, माझ्याच्यानी नाही बघवायचं. पण माझी इच्छा आहे, यायला पाहिजे. तुम्ही बाप लेकांनी ठरवलं काय आहे? परीक्षा बघताय वय माझी? तसं नाही, बरं वाटेल मला. बाळू, तिथं गेल्यावर कुणा संग बी वाद घालायचा नाही, काय बी बोलायचं नाही. बोला चाली होतील आणि आपण लागलीच घरला निघू. हवं तर म्या माफी मागते त्या देवप्पाची. तू कशा पायी माफी मागणार? तू काय केलं आहे? अरे मग काय करू म्या? देवप्पा मला शिक्षा करणार आहे ना? भगस्त बघाय असेल. पांडुरंगा, अरे हे काय खेळ धावतोयस? अय्यो, हे पण गेले. अय्यो, आता पालखी कोण उचलणार? अय्यो अय्यो. तुम्ही काय एकटेच बसलात? अय्यो, पालखी उचलायला कोणी आलंच नाही की अजून. आपण गावातून चालतच जायचं की काय अप्पा? अय्यो, त्या बाळूला शिक्षा होणार म्हणून सगळे धावत पळत चालले की हो बघायला. माझ्याकडे बघायला वेळ नाही बघा. म्हणजे पळतच गेले की काय सगळे? अय्यो, असे कसे जातील पळत? इकडे रे. इकडे इकडे पालखी उचलायची बघा. तुम्ही पण या की रे दोघं. या पटकन. म्हणजे आम्ही काय चालतच जाणार की काय अप्पा? अय्यो गुंडप्पा, माझ्या लागला की रे पायाला काटा म्हणून चाललो की पालखीतून. उचला की रे. सावकाश सावकाश सावकाश. बाळू, ते देवप्पा तुला काय बी करत, मला लय भ्या वाटायला लागली. घरला थांब मग. नाही ना. पंचमी हाय, हीच मी मावळला आहे. बाळा, निघायचं आहे. जाऊ की. आईला बी यायचं हाय. आय, हालसिद्धनाथांचा भंडारा आहे. बोला बोला बोला, हालसिद्धनाथांच्या नावानं सांग भलं. आय, तू अजून एक कामी सरी आहेस. सांगू का? आज माझं मन थाऱ्यावर नाही बघ. सांग. आय, आज तुळशी माय अंधारात हाय. दिवा लावला की इटल येतो या म्हणतीस. मग आज दिवा लावला नाहीस. राहू द्या, मी आणतो. म्हणली होतीस ना
घराच्या बाहेर पडू न ग, कुणाला काय बी बोलू न ग, आणि कशात बी पडू न ग. तुझं ऐकलं नाही. अरे पण तरी बी ही आलीच की. चला आता, उशीर होतोय. येत आहे ना व? होय होय. तर देवप्पा काय करतो हाय बघायचं हाय मला बी. तुका त्या बाळाला त्रास देऊन काय मिळणार हाय कुणाच ठाव. बाळाचं काय खरं नाही. तुम्ही समधी गप्प बसा, कुणी काय बी बोलू नका. आणि तुमच्यावर येळ येईल ना तेव्हा बघू. आता मजा वाटती, काय बी झालं तर समधी बाळूचंच नाव घेताय. तर तुमचं बी दिस काय चांगलं नाही. या देवप्पा या. पंचमीचा चंद्र दिसतोय. आजची रात माझी हाय बघ. अहो पर देवप्पा, हं. लोक तर कुणीच आली नाहीत. येणार येणार. आज माझ्या देवीचा दरबार भरणार आणि म्या त्या बाळूला देवीच्या काठीनं बडिवणार. ही काठी हाय देवीच्या मोहर पुजल्याली. आता घे आणि तिला हळद कुकू लाव. म्या सांगतो तोवर बडवायचं हाय बघ त्या बाळूला. अहो देवप्पा, तुम्ही नुसतं नाव घेतलं, आला किती बाळू. देवप्पा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं मोहर उभं केलं आहे बाळूला. काय करणार आहे तुम्ही माझ्या बाळूचं? समधिरात हाय. गलत की. पण इथं तर समजा गाव जमायला लागला आहे. तुम्हाला ठाव होतं वय हे? मंगळू, समजा गाव कसं काय यायला लागलाय? या गावाला बाळूनं त्रास दिला हाय. त्या गावाला बी दिसाया न ग वय. आपल्याच पोराला शिक्षा करा, आपणच गावाचा मोहरा आणला हाय. आविष्टात येऊन हेच कमीवलं का? राहू द्या, त्यात बाची काय बी चूक नाही. अहो देवप्पा, बघितलं का कोण आला आहे? आता खरा न्याव होईल. अय्यो, नमस्कार करतो देवप्पा. देवप्पा पाया पडते. मला तुम्ही आवडत नाही, पण जर तुम्ही या बाळूला शिक्षा केली तर अप्पांना मी तुम्हाला बक्षीस द्यायला सांगेन.